नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता नोव्हेंबर डिसेंबरचा एकत्रित हप्ता आता हा 3,000 रुपये आजपासून तुमच्या खात्यात जमा होणार आहे. चला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत पहा, महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. चला आता वळूया व्हिडिओकडे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 1500 नोव्हेंबर आणि 1500 डिसेंबर असे एकूण 3,000 रुपये 17वा आणि 18वा हप्ता आजपासून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांसाठी 811 कोटींचा निधी बँकांना वितरित करण्यात आला आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला 17वा आणि 18वा हप्ता हा एकत्रितपणे आजपासून तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. KYCचा नवा नियम आणि 1.5 कोटी महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर. चला जाणून घ्या आता KYCचा नियम कोणता आलेला नवीन. सरकारने 2 हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेतला असला तरी या वितरणासाठी KYCचा हा कठोर आणि नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नवीन नियमामुळे अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. तर चला जाणून घ्या लाडक्या बहिणींनो, आता नवीन नियम कोणता आलेला तुमच्यासाठी. गंभीर चूक, KYC झाली तर पैसे मिळणार नाहीत. अपवाद, ज्या महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, जवळपास 80 लाख महिला, त्यापैकी सुमारे 50 लाख महिलांनी KYC करताना एक गंभीर चूक केली आहे. या चुकीमुळे त्यांचे पैसे थांबणार आहेत. KYC केलेली असली तरी जर ही चूक सुधारली नाही तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही आणि भविष्यातील लाभही कायमस्वरूपी बंद होऊ शकतात. चला जाणून घ्या आता तुम्ही कोणती गंभीर चूक केली आहे आणि कशा प्रकारे तुमचे पैसे थांबवू शकतात. चला जाणून घ्या अजून पुढे. पहिल्या टप्प्यात 3,000 रुपये जमा होणारे 12 जिल्हे संभाव्य यादी. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता वितरित होणाऱ्या पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी लाभार्थ्यांच्या संख्येनुसार टप्प्याटप्प्याने जाहीर केली जात आहे. चला आता पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे जाणून घेऊया. नांदेड, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, पुणे यावेळी 4थ्या क्रमांकावर प्रदान. बीड, अहमदनगर, अहिल्यानगर, जळगाव, पालघर, रत्नागिरी इतर 2 लहान जिल्ह्यांचा समावेश असू शकतो. वितरण प्रक्रिया 3 ते 5 दिवस टप्प्याटप्प्याने चालणार आहे. कारण बँकाची एकाच दिवशी मोठ्या संख्येने पैसे पाठवण्याची मर्यादा असते. तुम्हाला 3,000चा लाभ मिळवायचा असेल तर तात्काळ आपली KYC स्थिती आणि रक्ताच्या नात्यातील प्रमाणीकरणाची चूक तपासा व त्वरित दुरुस्त करा. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली होती. चला आता भेटूया नवीन माहितीसोबत. धन्यवाद.